कृष्णा नदीवरील उपसाबंदी शिथिल, शेतकऱ्यांना दिलासा, आजपासून उपसा योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत. कृष्णा नदीतून उपसा सिंचन योजनांसाठी लागू करण्यात आलेली उपसाबंदी अखेर गुरुवारपासून शिथिल करण्यात आलेली आहे. सांगली पाटबंधारे विभागाने गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. सिंचनासाठी बंद पडलेले अनेक पंप पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोयना आणि वारणा धरणसाठा, पाण्याची उपलब्धता आणि नदीपात्रातील प्रवाह लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने कृष्णा नदीवरील उपसा सिंचन योजनांवर निर्बंध घालत उपसाबंदी लागू केली आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील कोयना धरण ते राजापूर कोल्हापूर पद्धती बंधारा राज्य सीमेपर्यंतचा प्रवाह, तसेच मोरणा नदी, मोरणा मध्यम प्रकल्प, संख दोडानाला आणि बसप्पावाडी प्रकल्पांवरील उपसा योजनांचा वीज पुरवठा बंद केला होता. त्यामुळे नदीकाठावरील शेकडो उपसा सिंचन योजना ठप्प झाल्या होत्या. दरम्यान जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांनी 13 जून 2026 रोजी दिलेले निर्देश, शासनाचा आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील निर्णय, त्यानंतर झालेल्या आढाव्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाल्याने उपसाबंदी आदेशात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून दिनांक 2 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत संबंधित सर्व उपसा योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित कार्यकारी अभियंत्यांना त्वरित कळवून क्षेत्रीय कार्यालयामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. उपसाबंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून नदीकाठावरील शेतकऱ्यांना ऊस, भाजीपाला, फळबागा, अन्य नगदी पिकांच्या सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक ठिकाणी सिंचन विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पाटबंधारे विभागाने स्पष्ट केलं आहे की उपसाबंदी आदेश पूर्णपणे रद्द करण्यात आलेला नसून केवळ वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शिथिलता देण्यात आलेली. मूळ उपसाबंदी आदेशातील इतर सर्व अटी आणि निर्बंध कायम राहणार असून त्यांचे काटेकोर पालन करणे संबंधित यंत्रणांवर बंधनकारक राहील.